मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या ठाकरे सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे। त्याची प्रोसेसही सुरू झाली। आता प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला ते अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल। नाही, त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे। अध्यक्ष महोदय, आधी खोदले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं। ते काय कळलं नाही, ते आधी बसले काय विसरले, आधी काय खोदले आधी खोदिले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं। त्यांना लागू होते म्हणून सांगितलं। अर्थ सांगू? नाही, मला वाटतं तो तुमच्या तुमच्यापर्यंत येईल। इकडे थांबा, सांगू नका। चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया। अर्थाचा अनर्थ होईल आणि तिथपर्यंत पोहोचेल। त्यामुळे महाराष्ट्र ही विजयभाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे। काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं। खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना। आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला 20,000 रुपये एक अनुदान म्हणा, जे काय म्हणा, कारण ते मदत म्हणा, कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात, जे राज्याच्या हितासाठी विषय असतात। मग पर्यावरण असेल, अनेक विषय असतील आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे। विजयभाऊ, आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली, आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना, आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्यांना शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला, तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 10,000 रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला। यामधून त्याला कामही, नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल, तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल। त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला। त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ। आणि महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले, कसं होणार? ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते, ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। विजयभाऊ, 3 सिलेंडर मोफत देण्याचा। त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत, ते ठीक आहे, असू दे, त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी। पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील, तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना विजयभाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा, आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा, तुम्ही विरोधी पक्ष नेता, तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत, बघण्याचा अधिकार आहे। आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला 15,000 कोटी रुपये 2 वर्षात कधीच दिले नव्हते। आम्ही NDRFचा नियम मी का सांगतोय,
तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांना फसवलं, त्याच्यामुळे मी बोलतोय. आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय, तसंच त्याच्यामध्ये जातं. तर NDRFच्या दुप्पट आम्ही विजयभाऊ दिले की नाही, आम्ही निर्णय घेतला की नाही? नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला. मिळाले ना 15,000 कोटी रुपये. आणि 2 हेक्टरचे ताई बघा, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार. DBTने दिले, DBT 15,000 कोटी विजयभाऊ. आणि दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली, काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं. आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं, आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली. अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने मोदीजींनी दिले, त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने? सांगतोय तुम्हाला. अरे बाबा, हे कालचा विषय, त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे खोटं बोलतात, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे. खोटं बोला, विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे, खाली बसा. नाही अध्यक्ष, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ. नाही, विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. खरं ऐकायची सवय ठेवा, खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ, तुम्ही माझे मित्र आहात. अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलाय सवय, खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालतं काय? वान नाही पण गुण लागला तुम्हाला चांगलं समजत होतो, आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली. अरे ऐका ना, हिंमत दाखवली. येतो आणि युवकांना पण 10,000 रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही? आता तुम्ही एवढंच बघा, तुमचे लोक काही लोक काय म्हणतात, कुठून देणार? अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात DBT गेल्यावर कळेल की नाही? DBTने पैसे गेल्यावर कळेल की नाही? आणि 1 जुलैपासून लगेच लागू विजयराव, 1 जुलैपासून. आणि आमचे दादा जे बोलतात, GR काढला, दादा का वादा पक्का रहता है. GR वाचा. आणि हे बघा GR या हे घ्या. आणि म्हणून बघा, दूध का दूध, पाणी का पाणी, इथंच आहे. आता काय म्हणाले जयंतराव, क्या लोकसभा में चादर फट गई. अरे चादर फट गई कोणाची? मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले, तुम्ही फाटली कोणाची? अरे हरलेले पेढे वाटतात, हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे. अरे काय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कशाला पेढे वाटताय? म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला? त्याला सांगा तरी. विजयराव तुम्ही त्यांना सांगा. अरे जंग पछाडलं तुम्ही, तरी मोदींना हटवू शकले नाही. हटवलं का? आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुमचे काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या, युवकांना, माझ्या भगिनींना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना केल्या. अरे मुलींना मोफत, वारकऱ्यांची योजना केली, मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली. आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे. बघितले ताई यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर. विजयराव नव्हते तिकडे, त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते. विजयराव नव्हते, त्यांना माहित आहे
हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण, कारण हे सरकार देणारं सरकार आहे. त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या, खोटं नरेटिव्ह पसरवून, फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार, मतं मिळाल्यानंतर ते एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. अरे काल आम्ही जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं. सुपडा साप. आणि म्हणून मी सांगतो 2 वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा, तुम्ही वाचा, बघा. आम्ही घेतलेले निर्णय त्याचा. जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो. त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे. हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल. खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात, त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपाकरता जी काही त्याला बियाणं घ्यायचं आहे, त्याला फर्टिलायझर घ्यायचं आहे, त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत, जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते. पूर्वीच्या काळी आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो, तेच पुन्हा पेरायचो. आता पिकाची पद्धती बदलली, बियाण्यांची पद्धती बदलली, सगळ्या गोष्टी मार्केटमधनं विकत घ्याव्या लागतात. आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं, सावकाराकडनं कर्ज घ्यायचा आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा. इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशातनं बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता. आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला
प्रकारच्या सावकारी फेऱ्यामध्ये अडकावं लागू नये, त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मिळावं, त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं. हात उसने पैसे जसे आपण घेतो तसे हात उसने पैसे, पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिळवणूक करणार नाही, त्याची जमीन घेऊन घेणार नाही, त्याची जमीन जप्त करणार नाही, त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही, त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून घेणार नाही. आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशनमध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली. आणि बघता बघता देशामध्ये 10 लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय. महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय. पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 80% शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे, अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो. आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला. आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच, पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं, सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते गमवायची. आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणायचं. अनेक वेळा लोक म्हणतात 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय आहे? 7/12 कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं, त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं, याचा अर्थ 7/12 कोरा होतो. आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं, याचा अर्थ कर्जमाफी आहे. पण ते सिस्टीम मध्ये आले आणि तेवढ्यापुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील. कारण आपण बघितलं 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल. 8 मधला शेतकरी 9 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो, 9 मधला 10 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो. आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये. आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे. पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही. आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही. कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं. कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे, उद्योजकालाही लागतं, प्रत्येकालाच लागतं. किती श्रीमंत असले, टाटा असले, बिर्ला असले, अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं. कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही. आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहे. या 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती, तर ते जवळजवळ 90 लाख. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही,
किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे, अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. हे जे 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख, 56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड